काल मी ऐकलं खूप चॅलेंजेस, ओपन चॅलेंजेस दिले झाले की आमच्याशी येऊन तुम्ही चर्चा करा, आम्ही चर्चा करायला तयार आहोत. मग अजून एका आमदार महोदयाने सांगितलं की अरे चर्चा त्या लेवलला व्हायला पाहिजे. तर एकदा ती लेवल पण ठरवली गेली पाहिजे अशी माझी सगळ्यांना सांगणं आहे. पण नक्की दुःख कशाचं झालं, नक्की कुठल्या गोष्टीचा त्रास झाला, हा माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण खरं तर देशभरामध्ये मोदी है तो मुमकिन है ह्या प्रतिमेला तडा गेला ह्याचं दुःख झालं, की डिलिमिटेशन बिल नाही होऊ शकलं याचं दुःख झालं, की संविधान जिंकलं याचं तुम्हाला आता या ठिकाणी आत्मचिंतन करावं लागेल. कारण ज्या तऱ्हेने आपण बघितलं असेल त्या दिवशी हे बिल ज्या वेळेला पास झालं त्यावेळेला लोकशाहीचा विजय झाला आणि जी मतं सन्माननीय खासदारांनी त्या ठिकाणी दिली. आणि मला एक गोष्ट सांगायचं की सातत्याने भ्रम या ठिकाणी निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. भ्रम असा निर्माण केला जातो की नारी शक्ती वंदन अधिनियमाला त्या ठिकाणी जो आहे तो विरोध झाला. मला तर एक या ठिकाणी गोष्ट सांगायला पाहिजे की नारी शक्ती वंदन अधिनियम 2023लाच पारित झाला. त्यावेळेला जर आपण बघितलं असेल तर तो बहुमताच्या जोरावर त्यावेळेला पास झाला. फक्त 2च लोकांनी त्याला विरोध केला. मग ते विधेयक पारित झालेलं असताना राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपतींची त्याच्यावर सही झालेली असताना आपण बघितलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये एक काहीतरी भ्रम निर्माण करण्याचं काम काही लोकांच्या माध्यमातून चाललेलं आहे. यावेळेच्या ज्या विधेयकाला विरोध झाला त्याच्या मागची कारण आहेत. कारण महिला विधेयकाला कोणी विरोध नाही केला कारण ते ऑलरेडी पास झालेलं आहे. पण त्याच्या नावावरती त्याला ढाल करून त्याचा चेहरा समोर करून महिलांचा चेहरा समोर करून त्याच्या मागे जे डिलिमिटेशनचे बिल आलं होतं आणि जी एक वेगळी त्या ठिकाणी एक काय म्हणतात तुम्ही त्याला दबाव तयार करण्याचं काम चाललं होतं. विरोधकांना कोंडीत पकडण्याचं काम चाललं होतं. डिलिमिटेशन करायला विरोधक विरोध करतील म्हणून महिला विधेयक त्या ठिकाणी आणण्याचं काम झालं होतं. त्याला त्या ठिकाणी विरोधकांनी आम्ही सगळ्यांनी सांगण्यात आलं की बाबा महिला विधेयक तुम्ही आजच्या जाणा या 543 पैकी 33% महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आम्ही लगेच त्या ठिकाणी हे विधेयक मंजूर करायला तयार आहे. अगोदर जे विधेयक पास झाले 2023चं ज्याचा मी उल्लेख पण केला संसदेमध्ये की मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी आणि सोनिया गांधीजींनी सांगितलं होतं की 2024 पासून हे लागू करा. जर हे 2024ला लागू झालं असतं तर विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आज आमच्या बरोबर आम्ही 74 महिला आहोत, 180 महिला त्या संसदेमध्ये असतो आणि कायदे मंडळात काम करू शकलो असतो. आता भाजपाची भूमिका ही काय सगळ्यांना माहिती आहे. मनुस्मृतीला मानणारे जे आहेत ते आता स्त्रियांबद्दल बोलतात. कालपर्यंत स्त्रीच्या ज्या विविध आपल्याला माहिती आहे की आंदोलनं झाली, मग आमची ज्योती सावित्रीबाई फुलेंपासून आपण बघितलं असेल की कोणी त्यांना विरोध करण्याचं त्या ठिकाणी मनुवादाच्या माध्यमातून काम केलं. आज या ठिकाणी मला सांगायला पाहिजे की या आपल्या सगळ्यांना एक गोष्ट समजायला पाहिजे की हे मी आणलेले आहेत ह्याचा काही अभ्यास तुम्ही लोकांनी केला पाहिजे की 2002ला अरुण जेटलींनी काय भाषण केलं, 72-73 मध्ये जे आहे ते सोमनाथ चटर्जी असतील किंवा इतर मोठी मंडळी असतील, भंडारे साहेब असतील, या सगळ्यांनी काय ह्याच्यामधून सांगितलेलं. याच्यामध्ये यांनी सांगितलंय की ज्या तऱ्हेने आपल्याला माहिती अनुसूचित जाती जमातीचे प्रतिनिधित्व असेल, त्यांच्या आरक्षणा बाबतीमध्ये असेल, तालांतरा बाबतीमध्ये असेल, त्याच्यामध्ये गॅरी मॅन्डेटच्या बाबतीमध्ये बोलण्याचं काम झालं आहे. आणि या सगळ्या माध्यमातून हा प्रश्न निर्माण केला की जो असमतोल होतो तो असमतोल टाळला गेला पाहिजे. आणि तत्कालीन त्यावेळेचे केंद्रीय मंत्र्यांनी म्हणजे कायदे मंत्री म्हणून अरुण जेटलींनी 2002ला हे मान्य केलं होतं. मग आज तशी काय परिस्थिती झाली ज्यावेळी तुम्ही जातीय जनगणना केलेली नाही, ज्या वेळा तुम्ही डिलिमिटेशन संदर्भामध्ये त्या ठिकाणी तुमची भूमिका नाही. मला तर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे. खरं तर ते म्हणाले सर्वांना चॅलेंज करतो, जास्त चॅलेंज करू नका, आपण महाराष्ट्राबद्दल पहिलं तर बोलूया. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांना माझा पहिला प्रश्न आहे की आपण महिलांबद्दल बोलताय, आपण सांगताय की आम्ही हे करू आम्ही ते करू, आपण चॅलेंज करू. मी त्यांना सांगते की आपण सर्वांनी मिळून या विधिमंडळामध्ये कायदा पारित केला, त्याचं नाव आहे शक्ती कायदा. जवळपास 3 वर्ष झाली हा शक्ती कायदा महामहिम राष्ट्रपतींच्याकडे आहे, तो या ठिकाणी पडू नये. त्याच्यावर एक स्वाक्षरी होणं खूप आवश्यक आहे. डबल इंजिन सरकारमध्ये तुम्ही आहात. पहिला तर माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही तो कायदा जो आहे तो त्वरित त्या ठिकाणी पारित करण्याचं काम करा. दुसरं माझं त्यांना सांगणं आहे की आम्ही बघितलं आता मुंबई महानगरपालिकेचे राजा रेहबर जे आले, तुम्हाला माहिती आहे की 50% आरक्षण देण्याचं काम जर कुणी केलं तर मी उत्तर देताना सांगितलं संसदेमध्ये भाषण करताना की खरं तर आपण जर बघितलं तर 2014 पूर्वी म्हणजे भाजपाचं आणि मोदी सरकार येण्यापूर्वी जवळपास 17 राज्यामध्ये 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण झालं होतं आणि 2014 नंतर 6 राज्यामध्ये त्या ठिकाणी 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण झालं. हे यासाठी मी सांगते की 33% आरक्षण जे आहे ते भारतरत्न राजीव गांधीजींनी आणलं. सोनियाजींच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना माहिती असेल की पृथ्वीराज चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आपण 50% आरक्षण महाराष्ट्रात आणलं
आज 50 नाही तर 50 पेक्षा जास्त टक्के महिला मुंबई महानगरपालिकेत आणि इतर महानगरपालिकेत आणि पंचायत राज्यामध्ये आहे. पण आज मला सांगायला पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेब, मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या ठिकाणी 50% महिला आहेत, तुम्ही महिलांना सांगताय की महिलांच्या आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू इच्छिते की तुम्ही त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षांच्या महिलांना आणि ज्या त्या ठिकाणच्या असलेल्या सगळ्या नगरसेवकांना तुम्ही जे आहे ते 2 कोटी रुपये दिले, पण जे काँग्रेसचे नगरसेविका आहेत किंवा नगरसेवक आहेत किंवा त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे नगरसेवक आहेत, ज्यांची संख्या जवळपास 90 पेक्षा अधिक आहे, अशा नगरसेवकांना तुम्ही फक्त 25 लाख दिले. तिथे 50% महिला नाही आहेत का? मग महिलांशी हा दुजाभाव नाही आहे का? माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सत्ताधारी पक्षाला, MIM ला, समाजवादीला 2-2 करोड रुपये दिले आणि आमच्या नगरसेविकांना 25 लाख रुपये दिले, ज्याच्यामध्ये पण मला वाटतं 30 की 40% हे त्यांचे GSTला त्या ठिकाणी जाणार आहेत. त्यामुळे मतदारसंघात ह्या महिला काम कसं करणार? तुम्ही महिला सक्षमीच्या गोष्टी करता, तुम्ही शक्ती कायदा 3 वर्षामध्ये पारित करू शकला नाही, तुम्ही महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करता आणि तुम्ही त्या ठिकाणी महिला नगरसेवकांना फंड देऊ शकला नाही. आजही मला एक प्रश्न सगळ्यांना विचारायचा आहे की पंकजा मुंडे असतील किंवा वर्षा गायकवाड असतील, यांच्याशी जे अधिकारी त्या ठिकाणी जे आहे ते उद्धटपणे वागतात, त्यांच्याशी जे त्या ठिकाणी, आम्ही पण लोकप्रतिनिधी आहोत, 5-5 वेळा निवडून आलेलो आहेत. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये मला सांगायचं की मुख्यमंत्र्यांनी त्यांची बदली का केली नाही किंवा त्यांच्यावर कुठल्याही तऱ्हेची कारवाई का केली गेली नाही? आम्ही कोणाचे प्रश्न मांडतो? आम्ही त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो. एका अधिकाऱ्याला आम्ही सांगितलं की तुम्ही हे जे काम चालू आहे हे इलिगल आहे, ते आम्हाला उलट सांगतात की धारावी पूर्ण इलिगल आहे. अशा अधिकाऱ्याबद्दल आमदार महोदया बोलतात, पण दुर्दैवाने त्या आमदार महोदयांचं पण ऐकलं जात नाही, खासदारांचं ऐकलं जात नाही, तर मंत्री महिला सुरक्षित नाहीत. त्या ठिकाणी आम्ही काय बोलायचं? आणि चौथा माझा मुख्यमंत्र्यांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये मी एक गोष्ट सातत्याने ऐकली आहे, जेव्हा पण कुठली महिलांबद्दल त्या ठिकाणी घटना होतात, दुर्दैवी शोषण होतं महिलांचं. कारण मी केंद्राबद्दल ऑलरेडी संसदेमध्ये बोलले आहे, कारण मला माहिती आहे खेळाडूंबद्दल आपल्याला माहिती आहे, खेळाडूंनी रामलीला मैदानावर त्या ठिकाणी आंदोलन केलं, त्यावेळेला त्यांना फरफटत नेणारी मंडळी कोण होती, त्याच्या मागे म्हणजे कोणाचं त्या ठिकाणी शव होता, राष्ट्र, त्या व्यक्तीचा पुन्हा सन्मान करणारी कोण होती, बिल्किस बानोच्या बलात्कारांचा सन्मान करणारी मंडळी कोण होती, कुलदीप सिंग सेंगर कोण होता, उन्नाव असेल, त्या ठिकाणी हाथरस असेल, कथुआ असेल किंवा मणिपूरमध्ये झालेल्या महिलांवरचं असेल, ह्याच्यामध्ये कोण मंडळी आहे? पण मी महाराष्ट्राच्या बाबतीत बोलू इच्छिते. महाराष्ट्रामध्ये मी एक या ठिकाणी ऐकलंय की ज्या ज्या वेळेला अशा महिलांचं शोषण होतं त्या वेळेला, आता आपण मधल्या काळामध्ये नाशिकची केस बघतोय जी सध्या चालू आहे, जिचे व्हिडिओ बाहेर येतात. दुर्दैवाने मी त्या दिवशी पण पत्रकार परिषद घेऊन मी बोलले होते की हे व्हिडिओ बाहेर येता कामा नये, यासाठी तुम्हाला काय तुम्ही कारवाई करताय? कारण तेजस्विनी सातपुतेंनी सांगितलं की असे व्हिडिओ बाहेर येणार नाही, यासाठी परिपत्रक काढलं, पण दुर्दैवाने ते व्हिडिओ बाहेर येतात. मी प्रत्येक वेळेला ऐकलं, मी बदनापूर ऐकलं, मी नाशिकच्या वेळेला ऐकतं, इतर वेळेला मी सातत्याने ऐकले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं, कारण तेच होम मिनिस्टर आहेत. याच्यावरती खूप मोठा बॉम्ब निघणार, मोठे मासे गळाला लागणार, त्यांच्यावरती कारवाई होणार. मला महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी सांगावं की किती मोठ्या लोकांवर कारवाई झाली. या खराब प्रकरणामध्ये इतक्या दिवस झाले आपण हे चर्चेमध्ये आपण ऐकतोय, याच्यामध्ये किती लोकांना बोलवलं गेलं, कोण मोठा नेता त्या ठिकाणी ज्याच्याबद्दल एवढे CDR आणले, CDR बरोबर की चूक कोणी आणले, कसं कुण आणले, कुठून आणले, ह्याच्यावर चर्चा झाली. पण CDR मध्ये ज्यांची नाव आली त्यांच्यावर किती कारवाई झाल्या, त्यांच्याची किती चौकशी झाली? महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्राला आपण जसं सांगतो की राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई, माता रमाईंचा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रामध्ये मला अपेक्षा आहे. खरं तर आज आपण बघतो की त्यांचे जवळपास 21 राज्यामध्ये जे आहे ते मुख्य ते की आपण सर्वांनी मिळून या विधिमंडळामध्ये कायदा पारित केला, त्याचं नाव आहे शक्ती कायदा. जवळपास 3 वर्ष झाली हा शक्ती कायदा महामहिम राष्ट्रपतींच्याकडे आहे, तो त्या ठिकाणी पडू नये, त्याच्यावर एक स्वाक्षरी होणं खूप आवश्यक आहे. डबल इंजिन सरकारमध्ये तुम्ही आहात. पहिला तर माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही तो कायदा जो आहे तो त्वरित त्या ठिकाणी पारित करण्याचं काम करा. दुसरं माझं त्यांना सांगणं आहे की आम्ही बघितलं आता मुंबई महानगरपालिकेचे राजा रेहबर आले, तुम्हाला माहिती आहे की 50% आरक्षण देण्याचं काम जर कुणी केलं तर मी उत्तर देताना सांगितलं संसदेमध्ये भाषण करताना की खरं तर आपण जर बघितलं तर 2014 पूर्वी म्हणजे भाजपाचं आणि मोदी सरकार येण्यापूर्वी जवळपास 17 राज्यामध्ये 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण झालं होतं आणि 2014 नंतर 6 राज्यामध्ये त्या ठिकाणी 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण झालं. हे यासाठी मी सांगते की 33% आरक्षण जे आहे ते भारतरत्न राजीव गांधीजींनी आणलं. सोनियाजींच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना माहिती असेल की पृथ्वीराज चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आपण 50% आरक्षण महाराष्ट्रात आणलं
आज 50 नाही तर 50 पेक्षा जास्त टक्के महिला मुंबई महानगरपालिकेत आणि इतर महानगरपालिकेत आणि पंचायत राज्यामध्ये आहे. पण आज मला सांगायला पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेब, मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या ठिकाणी 50% महिला आहेत, तुम्ही महिलांना सांगताय की महिलांच्या आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू इच्छिते की तुम्ही त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षांच्या महिलांना आणि ज्या त्या ठिकाणच्या असलेल्या सगळ्या नगरसेवकांना तुम्ही जे आहे ते 2 कोटी रुपये दिले, पण जे काँग्रेसचे नगरसेविका आहेत किंवा नगरसेवक आहेत किंवा त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे नगरसेवक आहेत, ज्यांची संख्या जवळपास 90 पेक्षा अधिक आहे, अशा नगरसेवकांना तुम्ही फक्त 25 लाख दिले. तिथे 50% महिला नाही आहेत का? मग महिलांशी हा दुजाभाव नाही आहे का? माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सत्ताधारी पक्षाला, MIM ला, समाजवादीला 2-2 करोड रुपये दिले आणि आमच्या नगरसेविकांना 25 लाख रुपये दिले, ज्याच्यामध्ये पण मला वाटतं 30 की 40% हे त्यांचे GSTला त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे मतदारसंघात ह्या महिला काम कसं करणार? तुम्ही महिला सक्षमीच्या गोष्टी करता, तुम्ही शक्ती कायदा 3 वर्षामध्ये पारित करू शकला नाही, तुम्ही महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करता आणि तुम्ही त्या ठिकाणी महिला नगरसेवकांना फंड देऊ शकला नाही. आजही मला एक प्रश्न सगळ्यांना विचारायचा आहे की पंकजा मुंडे असतील किंवा वर्षा गायकवाड असतील, यांच्याशी जे अधिकारी त्या ठिकाणी जे आहे ते उद्धटपणे वागतात, त्यांच्याशी जे त्या ठिकाणी, आम्ही पण लोकप्रतिनिधी आहोत, 5-5 वेळा निवडून आलेलो आहेत. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये मला सांगायचं की मुख्यमंत्र्यांनी त्यांची बदली का केली नाही किंवा त्यांच्यावर कुठल्याही तऱ्हेची कारवाई का केली गेली नाही? आम्ही कोणाचे प्रश्न मांडतो? आम्ही त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो. एका अधिकाऱ्याला आम्ही सांगितलं की तुम्ही हे जे काम चालू आहे हे इलिगल आहे, ते आम्हाला उलट सांगतात की धारावी पूर्ण इलिगल आहे. अशा अधिकाऱ्याबद्दल आमदार महोदया बोलतात, पण दुर्दैवाने त्या आमदार महोदयांचं पण ऐकलं जात नाही, खासदारांचं ऐकलं जात नाही, तर मंत्री महिला सुरक्षित नाहीत. त्या ठिकाणी आम्ही काय बोलायचं? आणि चौथा माझा मुख्यमंत्र्यांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये मी एक गोष्ट सातत्याने ऐकली आहे, जेव्हा पण कुठली महिलांबद्दल त्या ठिकाणी घटना होतात, दुर्दैवी शोषण होतं महिलांचं. कारण मी केंद्राबद्दल ऑलरेडी संसदेमध्ये बोलले आहे, कारण मला माहिती आहे खेळाडूंबद्दल आपल्याला माहिती आहे, खेळाडूंनी रामलीला मैदानावर त्या ठिकाणी आंदोलन केलं, त्यावेळेला त्यांना फरफटत नेणारी मंडळी कोण होती, त्याच्या मागे म्हणजे कोणाचं त्या ठिकाणी श्रय होता, राजश्रय, त्या व्यक्तीचा पुन्हा सन्मान करणारी कोण होती, बिल्किस बानोच्या बलात्कारांचा सन्मान करणारी मंडळी कोण होती, कुलदीप सिंग सेंगर कोण होता, हा उन्नाव असेल, त्या ठिकाणी हाथरस असेल, कथुआ असेल किंवा मणिपूरमध्ये झालेल्या महिलांवरचं असेल, ह्याच्यामध्ये कोण मंडळी आहे? पण मी महाराष्ट्राच्या बाबतीत बोलू इच्छिते. महाराष्ट्रामध्ये मी एक या ठिकाणी ऐकले की ज्या ज्या वेळेला अशा महिलांचं शोषण होतं त्या वेळेला, आता आपण मधल्या काळामध्ये नाशिकची केस बघतोय जी सध्या चालू आहे, जिचे व्हिडिओ बाहेर येतात. दुर्दैवाने मी त्या दिवशी पण पत्रकार परिषद घेऊन मी बोलले होते की हे व्हिडिओ बाहेर येता कामा नये, यासाठी तुम्हाला काय तुम्ही कारवाई करताय? कारण तेजस्विनी सातपुतेंनी सांगितलं की असे व्हिडिओ बाहेर येणार नाही, यासाठी परिपत्रक काढलं, पण दुर्दैवाने ते व्हिडिओ बाहेर येतात. मी प्रत्येक वेळेला ऐकलं, मी बदनापूर ऐकलं, मी नाशिकच्या वेळेला ऐकतं, इतरही वेळेला मी सातत्याने ऐकले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं, कारण तेच होम मिनिस्टर आहेत. याच्यावरती खूप मोठा बॉम्ब निघणार, मोठे मासे गळाला लागणार, त्यांच्यावरती कारवाई होणार. मला महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी सांगावं की किती मोठ्या लोकांवर कारवाई झाली. या खराब प्रकरणामध्ये इतक्या दिवस झाले आपण हे चर्चेमध्ये आपण ऐकतोय, याच्यामध्ये किती लोकांना बोलवलं गेलं, कोण मोठा नेता त्या ठिकाणी ज्याच्याबद्दल एवढे CDR आणले, CDR बरोबर की चूक कोणी आणले, कसं कुण आणले, कुठून आणले, ह्याच्यावर चर्चा झाली. पण CDR मध्ये ज्यांची नाव आली त्यांच्यावर किती कारवाई झाल्या, त्यांच्याची किती चौकशी झाली,